हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनादर मिनी ब्लॉग. तर आम्ही चाललेलो आहोत लोणावळ्याला कारल्याच्या देवीला, म्हणजेच एकविरा देवीला. तुम्ही पाहू शकता क्लायमेट किती छान झालं आहे. अशा क्लायमेटमध्ये बाहेर जायची मज्जाच वेगळी असते. आजूबाजूने हिरवे हिरवे गार झाडे आहेत, मस्त डोंगर आहेत, त्याच्यावर धुके आहेत. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आम्ही गेटपाशी पोहोचलेलो आहोत खाली. तर आता आपण जाऊया घाटातून वरती मंदिराच्या दिशेकडे. आता अशा प्रकारे आपण जाऊया मंदिराकडे. पायऱ्या आहेत चढायला. 10-15 मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे. चला तर आम्ही आमच्या सोबत छत्री देखील कॅरी केली आहे, तसंच रेनकोट सुद्धा सोबत घेऊन चाललोय. अशा पायऱ्या आहेत. 10-15 मिनिटाच्या अंतरावरती वरती मंदिर आहे. आता पाहू शकता एवढी गर्दी आहे मंदिरात जाण्यासाठी. पाऊस येत होता म्हणून आम्ही थोडंसं थांबलो होतो, गोलू भिजू नये म्हणून. मस्त गोलू एन्जॉय करतो इकडे तिकडे पाहत. असं आम्ही आता जरा वेळ इथे थांबतो आणि पाऊस थांबला की निघतो. अशा प्रकारे आम्ही वरती देखील पोचलो. मस्त असा धबधबा पाहायला मिळाला आहे, लेणी पाहायला मिळाली. खूप गर्दी होती, खूप गाण्यांचा आवाज, ढोल ताशे वाजत होते. खूप सर्वजण एन्जॉय करत होते. अशा प्रकारे आमचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलोय. पाहू शकताय आतमध्ये व्हिडिओ काढायला मनाई आहे, त्यामुळे आतला व्हिडिओ काही घेता आला नाही. तुम्ही पाहू शकता किती पाणी साचले. इतका पाऊस चालू आहे सारखाच. जर तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आमचे फोटो पाहायला भेटतील, जे आम्ही तिथे क्लिक केलेत.